नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर एक नवीन लॉटरी आलेली आहे पुण्यामध्ये. त्याला आपण ताथवडे लॉटरी बोलू शकतो. तर या लॉटरीबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. किती फ्लॅट्स आहेत, कुठले लोकेशन्स आहेत, पोझिशन डेट कधी आहे, सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आजचा व्हिडिओ असणार आहे फक्त पुणे लॉटरीबद्दल. तर तुम्ही जर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल, फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल, तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सिडको म्हाडा रिलेटेड सगळी माहिती माझ्या यूट्यूब चॅनलवर मी देण्याचा प्रयत्न करत असतो. तर ठीक आहे, चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या लॉटरीचं आधी नाव आहे पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ. पुणे यांच्यातर्फे ही लॉटरी जाहीर झालेली आहे आणि याचं नाव आहे ताथवडे प्रकल्प फेज 2. तर फक्त एकाच लोकेशनमध्ये या लॉटरीमध्ये जे पण फ्लॅट्स आहेत ते एकाच लोकेशनमध्ये आहे आणि ते आहे ताथवडे. आणि इकडे टोटल 2 स्कीम कोड त्यांनी दिलेले आहेत. 932A आणि 932B. आणि इकडे LIG आणि MIG कॅटेगरीसाठी हे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. EWSसाठी ही लॉटरी नाही आहे, HIGसाठी नाही आहे. फक्त LIG आणि MIGसाठी ही लॉटरी जाहीर केलेली आहे. ठीक आहे, आता LIG कॅटेगरीसाठी जर तुम्ही बघाल तर टोटल 24 फ्लॅट्स इकडे म्हाडाने दिले. MIG कॅटेगरीसाठी टोटल 768 फ्लॅट्स म्हाडाने इकडे दिलेले आहेत. ठीक आहे, आता याच्या व्यतिरिक्त याचा जो कार्पेट आणि प्राईस आपण थोडं बघून घेऊया. नाही तर याची जी LIG कॅटेगरी आहे, ठीक आहे, तर याचा जो कार्पेट आहे तो आहे जवळजवळ 750च्या अराउंड. आणि MIG कॅटेगरी आहे त्याचा जो कार्पेट आहे तो आहे 750च्या अराउंड. ठीक आहे, तर LIG कॅटेगरीचा जो 650चा कार्पेट आहे त्याची प्राईस आहे 46 to 47 लॅक्स. आणि MIG कॅटेगरीसाठी 750चा जो कार्पेट आहे त्याची प्राईस आहे 64 to 65 लॅक्स ही याची प्राईस आहे. आणि ते प्रत्येक प्रवर्गासाठी थोडे फ्लॅट्स रिझर्व केलेले आहेत. ओपन कॅटेगरीसाठी, जनरल कॅटेगरीसाठी तुम्ही बघू शकता इथे 13 फ्लॅट्स रिझर्व केलेले आहेत LIG कॅटेगरीसाठी. आणि MIGसाठी इथे 302. ठीक आहे, तर टोटल ही लॉटरी जी आहे त्याच्यामध्ये 24 फ्लॅट्स आणि 468 असं मिळून टोटल 792 फ्लॅट्स म्हणजे जवळजवळ 800 घरांसाठी ही लॉटरी जाहीर केलेली आहे. आता दोन्ही जे स्कीम कोड आहेत त्याचं लोकेशन एकच आहे, ताठवडे पुणे. तिकडेच हे सगळे फ्लॅट्स, जवळजवळ 800 फ्लॅट्स अवेलेबल केलेले आहेत. आणि आता याचं जे काम आहे ते 80% पूर्ण झालेलं आहे. आणि याचं जे ताबा असणार आहे तो पुढच्या वर्षी जून 2027मध्ये याचं पोझिशन असणार आहे. ठीक आहे, आता या लॉटरीमध्ये बरेच त्यांनी ॲम्युनिटीज दिलेले आहेत, तर ते काय काय आपण बघून घेऊया. फोर व्हीलर पार्किंग इन्क्लुडेड असणार आहे या प्राईजमध्ये. क्लब हाऊस असणार आहे, स्विमिंग पूल आहे, सोलार ऑन आहे, ओपन जिम आहे, मल्टीपर्पज हॉल, योगा रूम, मेडिटेशन रूम, इंडोर गेम, चिल्ड्रन्स प्ले एरिया, पावसाचं पाणी साठवण्याची व्यवस्था आहे, आणि व्हेंटिलेशन सिस्टम, असे हे काही की ॲम्युनिटीज दिलेले आहेत. एक चांगली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये पार्किंग इन्क्लुडेड आहे, क्लब हाऊस, स्विमिंग पूल, चिल्ड्रन्स प्ले एरिया, या सगळ्या बेसिक ॲम्युनिटीज जे आपल्याला लागतात या प्रोजेक्टमध्ये. या प्रोजेक्टला अजून आकर्षित करण्यासाठी हे या प्रोजेक्टमध्ये यांनी इन्क्लूड केलेलं आहे. आणि यांचं USP यांनी सांगितलेलं आहे मध्यम उत्पन्न गट. त्याच्यासाठी हे जे 2 BHKचे फ्लॅट्स आहेत त्याची किंमत आहे जवळजवळ 65 लॅक्स, जी आपण आता बघितलेली आहे. ठीक आहे, आता याच्याबद्दल आपण अनामत रक्कम आपण जाणून घेऊया. तर LIG कॅटेगरीसाठी जी अनामत रक्कम असणार आहे ती असणार आहे 50,000. आणि MIG कॅटेगरीसाठी अनामत रक्कम असणार आहे 75,000. आणि प्लस तुमचं ॲप्लिकेशन फी ₹600 प्लस GST दोन्हीसाठी. तर तसं मिळून जर तुम्ही LIG कॅटेगरीसाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला टोटल ₹50,708 भरावे लागणार आहेत. आणि MIG कॅटेगरीसाठी ₹75,708 तुम्हाला भरावे लागणार आहेत. ठीक आहे, ऑफिशियल वेबसाईट त्याची ही आहे www.housing.mahada.government.in. या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या लॉटरीची पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, आता थोडंसं आपण वेळापत्रक जाणून घेऊया या लॉटरीचं. आता याची अर्ज करायची जी सुरुवात होणार आहे ती 27 एप्रिल आहे, म्हणजे ऑलरेडी सुरू झालेलं आहे. आणि अनामत रक्कम तुम्ही 29 एप्रिलपासून भरू शकता. शेवटची अर्ज भरण्याची जी तारीख असणार आहे ती आहे 31 मे. तर जवळजवळ तुम्हाला एका महिन्याचा कालावधी तुम्हाला मिळणार आहे फॉर्म फिल करण्यासाठी. आणि अनामत रक्कम भरण्याची शेवटची तारीख असणार आहे 1 जून. त्याच्यानंतर प्रारूप यादी जी असणार आहे ती 22 मेला जाहीर होणार आहे.
त्याच्यानंतर अंतिम प्रारूप यादी जी असणार आहे ती 30 जूनला जाहीर होणार आहे आणि फायनल जो ड्रॉ होणार आहे लॉटरीचा तो असणार आहे 8 जुलैला दुपारी 12 वाजता. ठीक आहे, तर ही होती पूर्ण टाईमलाईन. याच्या व्यतिरिक्त थोडंसं मी तुम्हाला वेबसाईटवरती दाखवतो काय आहे. तर तुम्हाला इकडे जायचं आहे housing.mada.government.in. त्याच्यामध्ये लाईव्ह स्कीम्सवरती जायचं आहे. मग इकडे बघा पुण्यामध्ये क्लिक केलं की तुम्हाला इकडे ही पुणे PCMCची जी लॉटरी आहे ती तुम्हाला इथे बघायला मिळते. त्याच्यामध्ये हे 2 स्कीम कोड आहेत. या स्कीम कोडमध्ये पूर्ण इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. लोकेशन डिटेल्स दिलेले आहेत, कॅटेगरी, नॉर्मली डिटेल्स असतात ते तुम्हाला इकडे पाहायला मिळतात. ओके. तर हे होतं वेबसाईटवर जाऊन कसं आणि कुठे बघायचं. त्याच्यानंतर थोड्याशा अटी आपण समजून घेऊ की काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत. तर पॅन कार्ड लागणार आहे, आधार कार्ड, कॅन्सल चेक, पासपोर्ट फोटो, मोबाईल क्रमांक, ईमेल ID, त्यानंतर तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट आणि उत्पन्नाचा जो पुरावा आहे हे खूप महत्त्वाचं आहे. ते लागणार आहे 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026, म्हणजे 25-26चं तुम्हाला उत्पन्नाचा दाखला तिकडे दाखवा म्हणजे लागणार आहे या लॉटरीसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्कम क्रायटेरिया किती आहे म्हणजे LIG आणि MIGसाठी. तर तुम्ही बघू शकता LIGसाठी 9 लाखपर्यंत तुमचं वार्षिक उत्पन्न पाहिजे आणि MIGसाठी 12 लाखपर्यंत उत्पन्न पाहिजे जर तुम्ही या एरियामध्ये राहत असाल. ठीक आहे, म्हणजे MMRDA, PMRDA, पुणे महानगर क्षेत्र, नागपूर सुधारणा प्रज्ञास या एरियामध्ये जर तुम्ही लागत असाल, जिथे लोकसंख्या 10 लाखांपेक्षा जास्त आहे, तिथे तुम्हाला LIGसाठी 9 लाखपर्यंत उत्पन्न लागणार आहे आणि MIGसाठी 12 लाख. आणि तेच उर्वरित महाराष्ट्रामध्ये जिथे लोकसंख्या 10 लाखांपेक्षा कमी आहे तिकडे उत्पन्न कर तुमचं LIGसाठी 7.5 लाख आणि MIGसाठी 12 लाख. त्याच्यानंतर इकडे हेल्पलाईन नंबर वगैरे दिलेले आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही हेल्पलाईन नंबरवर कॉल करू शकता किंवा ईमेल ID त्यांनी दिलेली आहे. तर बुकलेटमध्ये अजून थोडीशी माहिती आहे ती मी तुमच्यावर शेअर करतो. आता तुम्हाला जेव्हा फ्लॅट लागणार ना, म्हणजे फ्लॅट सपोज उद्या तुम्हाला लॉटरीमध्ये लागला तर त्याच्यानंतर तुम्हाला किती रक्कम भरायची आहे. तर त्यांनी 2 पेमेंट माइलस्टोन दिलेले आहेत. म्हणजे जेव्हा तुम्हाला ऑफर लेटर दिलं जाईल, देयकारपत्र आपण ज्याला म्हणतो, त्याच्यानंतर तुम्हाला 25% रक्कम भरायची आहे आणि त्याच्यानंतर मग उरलेली 75% रक्कम भरायची आहे. ठीक आहे. तर तुम्हाला 25% रक्कम कधी भरायची, जेव्हा तुम्हाला फ्लॅट लागणार आणि जेव्हा तुम्हाला प्रोव्हिजनल देयकारपत्र येईल ईमेलवर. ते ईमेलवर आल्यापासून पुढच्या 45 दिवसामध्ये तुम्हाला 25% रक्कम भरायची आहे आणि जेव्हा हा कालावधी संपेल 45 दिवसाचा, तिथून सुरू होऊन पुढच्या 60 दिवसामध्ये तुम्हाला ही 75% रक्कम भरायची आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये थोडंसं ग्रेस पिरियडसुद्धा ते तुम्हाला देणार आहेत. जसं की पहिला माइलस्टोन आहे 25% रक्कम भरायची, तर त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी काही दिवस पाहिजे असेल, कालावधी पाहिजे असेल पैसे जमवण्यासाठी, तर तुम्हाला एक 15 दिवसाची मुदतवाढ तुम्हाला देण्यात येईल. पण जेव्हा ही मुदतवाढ तुम्हाला दिली जाईल तर त्याच्यावरती थोडासा तुम्हाला त्याच्यावरती इंटरेस्टही लावला जाईल. तसंच जेव्हा 75% रक्कम तुम्ही भरणार असाल, ज्यात तुम्हाला थोडंसं अजून कालावधी पाहिजे असेल, 60 दिवसांच्या पण पलीकडे तुम्हाला जर अजून वेळ पाहिजे असेल, तर तुम्हाला 90 दिवसाचा कालावधी मुदतवाढ तुम्हाला करण्यात येईल. पण या 90 दिवसामध्ये पण जितके दिवस तुम्ही घ्याल ते पैसे जमवण्यासाठी तेवढ्या दिवसांवर तुम्हाला इंटरेस्ट लावला जाईल. ठीक आहे. तर हे होती पेमेंट माइलस्टोन. एक सेकंड. तर मित्रांनो, ही सगळी माहिती होती या लॉटरीबद्दल. जमल्यास मी साईट व्हिजिट करेल आणि आपल्याला रिअल टाईम कसं प्रोजेक्ट आहे, काय लोकेशन्स आहे, हे सगळे डिटेल्स हे मी तुम्हाला देईल. ही लॉटरी जास्त करून मला MIG कॅटेगरीसाठी जास्त वाटते, कारण की MIG कॅटेगरीमध्ये 750चा कार्पेट आणि 64 लॅक्स, आणि ते पण ही मला असं वाटतं की हे म्हाडाच्याच स्टँड अलोन बिल्डिंग्स आहेत. त्यात चांगल्या ॲम्युनिटीज आहे, कार पार्किंग आहे. तर आणि आठवडे लोकेशनसुद्धा चांगलं आहे. थोडंसं अजून आपण थोडंसं रिसर्च करणार आहोत.
पण MIG कॅटेगरीसाठी ही खूप चांगली संधी आहे अप्लाय करण्यासाठी. ठीक आहे, तर हे एक बेसिक ॲनालिसिस आहे माझं. याच्यावरती आपण अजून डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत. तर सध्यामध्ये व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.